नमस्कार. सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. कधीकधी आपल्या घरामध्ये भाजीला काहीच नसते किंवा डाळ आमटी किंवा त्याच भाज्या खायचा कंटाळा येतो. तर त्याचसाठी आज मी तुम्हाला शेंगादाण्याची आमटी दाखवणार आहे. तर आता ही आमटी करायला अतिशय सोपी आहे आणि चविष्टसुद्धा आहे. तर आमटी करण्यासाठी इथे मी फक्त पाव वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत. तर वाटी ही रोजच्या वापरातलीच आहे. तर हे शेंगादाणे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे. शेंगादाणे भाजताना गॅस आपल्याला लहानच ठेवायचा आहे. हे शेंगादाणे भाजण्यासाठी फक्त आपल्याला 2 ते 3 मिनटं लागतात. आता शेंगादाणे भाजून झालेले आहेत. त्याच भांड्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तीळ घ्यायचे आहेत आणि तीळसुद्धा छान खमंग भाजायचे आहेत. गॅस मात्र बंद करायचा आहे, कारण आपलं भांडं हे भरपूर गरम आहे. आता हे दोन्ही जिन्नस चांगले थंड करून घ्यायचे आहेत. शेंगादाणे आणि तीळ थंड झाल्यानंतर एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहेत 7 ते 8. त्यानंतर थोडंसं अद्रक घालायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालता शेंगादाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे चांगलं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी इथे आमटी करणार आहे. तर 1 ते 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मोहरी जिरे घालून फोडणी करून घ्यायची आहे. फोडणी झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर कांदा इथे मी अर्धी वाटी घालत आहे. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतल्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. तर कढीपत्ता इथे मी हाताने तोडून घालत आहे. कढीपत्ता हाताने तोडून टाकल्यामुळे आमटीला चव छानच येते, परंतु कढीपत्त्याचा सुगंधसुद्धा आमटीमध्ये मस्त उतरतो. कांदा परतत असताना सारखा हलवायचा आहे, म्हणजे त्याचा रंग छान येतो आणि कांदा व्यवस्थित परतला जातो. आता बघा, कांदा मस्तपैकी परतले गेलेला आहे. तर याच्यामध्ये आपण काही मसाले घालूयात. तर पाव चमचा हळद, आपल्या आवडीनुसार लाल तिखट, आमटीला छान रंग येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट थोडंसं, त्याच्यानंतर काळा मसाला घालायचा आहे. तर तुम्ही कोणताही मसाला घालू शकता इथे. आता हे सगळे मसाले घातल्यानंतर कांद्यासोबत मस्त परतून घ्यायचे आहेत, कारण मसाले परतल्यानंतर आमटीला छानपैकी चव येते. त्यानंतर इथे मी एक छोटा टोमॅटो घातलेला आहे कट करून, तो सुद्धा छानपैकी परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये वाटून घेतलेलं भाजलेले तीळ आणि शेंगदाण्याचं वाटण. तर हे वाटण याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला मस्तपैकी मिक्स करायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याच्यावर झाकण ठेवून हे आपल्याला शिजू द्यायचं आहे. साधारण 5 मिनटं आपल्याला हे वाटण शिजू द्यायचं आहे. शिजवत असताना याच्यावरचं झाकण काढून आपल्याला अधूनमधून याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. 5 मिनटानंतर पाहूयात, आमटीला किंवा वाटणाला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. ते पुन्हा चांगलं हलवून घ्यायचं आहे. बघा, पातेल्याच्या तळाला थोडंसं वाटण चिकटलेलं आहे, करपलेलं नाही. हे आमटी उकळताना चिकटलेलं वाटण बरोबर निघते आणि आमटीमध्ये छानपैकी मिक्स होते. तर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे आमटीची चव छान लागते आणि आमटीला तरीसुद्धा खूप छान येते. आता पाणी किती घालायचं आहे, तर आपल्याला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याच्या अंदाजाने पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. तर इथे मी 1.5 ते 2 कप पाणी घातलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आमटी मस्तपैकी उकळून घ्यायची आहे. आमटी उकळताना गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लहान ठेवायची आहे, म्हणजे आमटीमधले मसाले आणि कांदा टोमॅटोची चव आमटीमध्ये मस्त उतरते. आता आमटी अगदी व्यवस्थित उकळलेली आहे. ती मी भातासोबत खाणार आहे. तर ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत आपण ही आमटी खाऊ शकतो. तर इथे आपली शेंगादाण्याची चविष्ट आणि चमचमीत अशी आमटी तयार झाली आहे. तुम्ही नक्की करून पहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.